नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। तर आरोग्यशोक पुरुष या दृष्टिकोनातून आपण महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत। तर मित्रांनो, यापूर्वी आपले महत्त्वाचे व्हिडिओ झालेले जर तांत्रिक प्रश्नाचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पाहून घ्या। तर पहा, राजीव गांधी हे कोणत्या वर्षीच्या भारतरत्न सन्मानाचे मानकरी होते? तर राजीव गांधी हे 1991च्या भारतरत्न सन्मानाचे मानकरी होते। भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो। हा मरणोत्तर राजीव गांधी यांना 1991 मध्ये देण्यात आलेला होता। हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे। तर भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे, लक्षात ठेवा। भारतरत्न पुरस्कार सन 2010 मध्ये विष्णुदास भावे गौरव पदक कोणास प्रदान करण्यात आले? तर फैयाज शेख यांना हे प्रदान करण्यात आलेले होते। त्याच्यानंतर पहा, सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील श्याम बेनेगल दिग्दर्शक चित्रपट कोणता? तर पहा, सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील श्याम बेनेगल दिग्दर्शित चित्रपट कोणता? तर तो मित्रांनो दी फॉरगोटन हिरो हा तो चित्रपट आहे। किंवा असा पण प्रश्न विचारला जाईल की दी फॉरगोटन हिरो हा चित्रपट कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर दी फॉरगोटन हिरो हा चित्रपट या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित आहे। मित्रांनो, जर तुम्ही हा चित्रपट जर पाहिला तर सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भामध्ये कुठलाही जर प्रश्न आला तर 100% तुम्हाला त्याचं उत्तर येईल। त्यामुळे हा पिक्चर तुम्ही नक्की एक वेळेस पाहून घ्या। दी फॉरगोटन हिरो कोणाचा? सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित हा आहे। आणि सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित एक महत्त्वाची कादंबरी पहा। या कादंबरीचं नाव तुम्ही या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। महत्त्वाची कादंबरी पहा, त्याच्यावर तुम्ही सांगू शकता, ठीक आहे। त्याच्यानंतर पहा, भारतरत्न पुरस्कार कोणत्या कलमानुसार दिला जातो? तर भारतरत्न हा जो काही भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे हा कलम 18 नुसार दिला जातो। कलम 18 नुसार हा पुरस्कार दिला जातो। त्याच्यानंतर पहा, खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी नदी काठावरील बसलेले आहे? तर पहा, गोदावरी नदीच्या काठावर बसलेले कोणते क्षेत्र आहे? तर नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावर बसले। पहा, गोदावरी नदीच्या काठावर नांदेड बसलेले आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पहा मित्रांनो, गंगाखेड हे शहरसुद्धा गोदावरी नदीच्या काठावर बसलेलं महत्त्वाचं शहर आहे। त्याच्यानंतर पहा, साधना हे साप्ताहिक कोणाचं आहे? साधना हे साप्ताहिक कोणाचं आहे? तर साधना हे साप्ताहिक जे मित्रांनो साने गुरुजी यांचं साधना हे साप्ताहिक आहे। त्याच्यानंतर पहा, भारताचे पहिले कृषी मंत्री कोण होते? तर भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख हे भारताचे पहिले कृषी मंत्री होते। त्याच्यानंतर मौलाना अब्दुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर पहा, अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर बसलेले? तर अयोध्या हे शहर या ठिकाणी घागरा, इथं पहा आग्रा झाले तर घागरा या नदीच्या काठावर अयोध्या हे शहर बसलेले। कुठलं? घागरा नदीच्या काठावर, त्याला शरयू असं सुद्धा म्हटलं जातं। त्याच्यानंतर पहा, सारसहा रोग, आता सारच झाले पहा, तर सारसहा रोग रिकाम जागा रोग पहा, या ठिकाणी प्रश्न चुकलेले मित्रांनो। सारसहा रोग कशावर परिणाम करतो अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे। पहा, टायपिंग मिस्टेक आहे। तर सारसहा जो काही रोग आहे मित्रांनो श्वासन प्रक्रियेवर या ठिकाणी परिणाम करत असतो। सारसहा रोग श्वासन प्रक्रियेवर परिणाम करत असतो, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पहा, जागतिक मधुमेह दिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर जागतिक मधुमेह हा दिन 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो। आणि 19 नोव्हेंबर हा दिवस या ठिकाणी जागतिक पुरुष दिन म्हणून साजरा केला जातो। हा प्रश्न TCSने विचारलेला पहा, जागतिक पुरुष दिन कधी साजरा केला जातो? तर 19 नोव्हेंबर हा जागतिक पुरुष दिन म्हणून साजरा केला जातो। तर 14 नोव्हेंबर हा ठिकाणी जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो। तर जागतिक नेत्रदान दिन कोणता दिवस साजरा केला जातो? तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि जागतिक क्षयरोग दिन हा सुद्धा कधी साजरा केला जातो हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। त्याच्यानंतर पहा, कोणत्या साली प्राणी पशुधन प्रतिबंध कायदा संमत करण्यात आला? तर पहा, 1982 साली प्राणी पशुधन संरक्षण कायदा संमत करण्यात आले, 1982 साली। त्याच्यानंतर पहा, पाण्यातील मुक्त क्लोरीनची मात्रा काढण्यासाठी कोणती मात्रा काढतात? तर पहा, पाण्यातील मुक्त क्लोरीनची मात्रा काढण्यासाठी कोणती टेस्ट केली जाते अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे। तर पाण्यातील मुक्त क्लोरीनची मात्रा काढण्यासाठी कोणती टेस्ट केली जाते? तर ऑर्थोडो लोडिंग ही टेस्ट केली जाते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। हा प्रश्न मित्रांनो आरोग्यशोक गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे। त्याच्यानंतर पहा, आता क्युलेक्स हे पहा, या ठिकाणी क्युलेक्स डासामुळे कोणता आजार पसरतो? तर क्युलेक्स या डासामुळे या ठिकाणी हत्तीपाय रोग पसरतो। कोणता? क्युलेक्स डासामुळे हत्तीपाय रोग होत असतो, लक्षात ठेवा। यामध्ये काय होतं तर आपला पाय सुजत असतो आणि हत्तीपाय रोगाचा रक्त नमुना नेहमी रात्रीला घेतला जातो। रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते? तर रक्तदान वर्षातून एकूण 4 वेळा रक्तदान करता येतं, म्हणजे 3 महिन्यात एकदा आपल्याला रक्तदान करता येतं। आणि 300 मिली एवढं रक्त आपण करू शकतो, म्हणजे या ठिकाणी 3 महिन्याच्या फरकाने आपण या ठिकाणी रक्तदान करू शकतो वर्षात 4 वेळेस। त्याच्यानंतर पहा, पंतप्रधान जन औषधी योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर पंतप्रधान जन औषधी योजना 1 जुलै 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर पहा, जगात सर्वात जास्त मधुमेहाचे रुग्ण कोणत्या देशामध्ये? तर जगात सर्वात जास्त मधुमेह म्हणजे डायबिटीज
याचे रुग्ण कोणत्या देशामध्ये आहेत तर ते भारत या देशामध्ये सर्वात जास्त डायबिटीजचे रुग्ण आहे. डायबिटीज कशामुळे होतो तर पॅनक्रियाज ग्रंथीमधून जे काही इन्सुलिन स्रावतो हा इन्सुलिन स्रावणे कमी झालं किंवा बंद झालं त्यावेळेस मधुमेह हा आजार होत असतो. त्याच्यानंतर गरोदरपणात मातेला बीपीच्या किती गोळ्या दिल्या जातात तर गरोदरपणात मातेला बीपीच्या म्हणजे या ठिकाणी बीपी दिलेले परंतु फॉलिक ॲसिडच्या वास्तविक पाहता फॉलिक ॲसिडच्या पाहिजे तर गरोदरपणात मातेला फॉलिक ॲसिडच्या किती गोळ्या दिल्या जातात तर 180 एवढ्या गोळ्या या ठिकाणी दिल्या जातात. हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मानवी गुणसूत्राची बँक कोणत्या शहरामध्ये आहे तर मानवी गुणसूत्राची जी काही बँक आहे ती चेन्नई या शहरामध्ये मानवी गुणसूत्राची जी काही बँक आहे ती चेन्नई या शहरामध्ये आणि मानवी दुधाची बँक ही सुद्धा चेन्नई या शहरामध्ये. चेन्नई हे तामिळनाडूमधले या ठिकाणी राजधानी आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नई आहे. त्याच्यानंतर 20 नंबरचा प्रश्न विषाणूद्वारे पसरणारा आजार शोधा. आता विषाणूद्वारे कोणते आजार पसरतात जीवाणूद्वारे कोणते आजार पसरतात यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवले तर सर्दी कांजणे आणि गोर हे सर्व आजार विषाणूद्वारे पसरत असतात. तर अशा स्वरूपामध्ये महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.